महायुतीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला संघर्ष शिगेला पोहोचलाय। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पुढे आलं। भाजपच्या माजी नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। मात्र या घटनेमुळे ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला संघर्ष आणखी वाढणार का असं बोललं जातंय। पण आता आधी नेमकं प्रकरण काय त्यावर एक नजर टाकूया। ठाण्यात मुद्रांक शुल्क आणि नोंदणीसाठी लागणारा खर्च माफ करून फक्त 100 रुपये करण्याचा निर्णय शासनानं घेतला। बीएसयूपी प्रकल्पातील सदनिका धारकांसाठी हा निर्णय असून यासाठी खरतर 50,000 ते 1 लाखांचा खर्च येतो। या निर्णयावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली। एकनाथ शिंदेंमुळे हा निर्णय झाल्याचं सांगत शिंदे सेनेचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीच्या बाहेर जल्लोष करत होते। इथून व्हिडिओ कॉल करून लोकांचं थेट बोलणं त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत करून दिलं। 5 पाखाडी इथल्या लक्ष्मीनगर सोसायटी जवळ शिंदे सेनेचे पदाधिकारी हरेश महाडी आणि महेश लहाने हे शिंदे सैनिकांसोबत पेढे वाटून जल्लोष करत होते। त्याच वेळी तिथं भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार हे 40 ते 50 कार्यकर्त्यांसह पोहोचले। भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिंदे सेनेच्या हरीश महाडिक आणि महेश लहाने या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला। माजी नगरसेवक नारायण पवार यांच्याकडूनच ही मारहाण झाल्याचा आरोप आहे। त्यानंतर रात्री उशिरा या दोघांनी नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली। त्यात पोलिसांनी एनसी दाखल करून घेतली, पण या प्रकाराबाबत एफआयआर दाखल व्हावी अशी शिंदे सेनेची मागणी आहे। आता आपल्यासोबत ज्याच्यासोबत हे संपूर्णपणे घडलेलं आहे त्याच्याशी बातचीत करणार आहोत। नक्की प्रकरण काय आहे, त्या तरुणासोबत असं का घडलं आणि कोणत्या कार्यक्रमाच्या वेळी घडलं हे आता आपण सर्व जाणून घेणार आहोत। नमस्कार, तुमचं नाव सांगा, तुमच्याकडे कोणतं पद आहे, नक्की काल रात्री काय घडलं विस्तृतपणे सांगा। माझं नाव हरीश महाडिक आहे, शिवसेना शाखा प्रमुख रायगड गैलमध्ये आम्ही शिवसेनेचे कार्य करतो आणि जे काय कार्यक्रम असतात ते आम्ही ते राबवत असतो। काल आम्ही साहेबांनी जो बीएसयूपी चा एक प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 1% स्टॅम्प ड्युटी काहीतरी चालू असते ती माफ करून 100 रुपये केली। त्याचा आम्ही जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही आमचे कार्यकर्ते आणि बिल्डिंग मधले जे लक्ष्मीनारायण मधले सर्व महिला मंडळ आणि जे महिला मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना बोलून खाली आम्ही जल्लोष साजरा करून साहेबांना व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही हे सर्व जल्लोष साजरा करताना दाखवणार होतो। त्याकरता नंतर त्यांना माहिती कळतात इथे ते नारायण पवार हे स्वतः येऊन आम्हाला बोलतात की आम्ही हे केलं, तुम्ही श्रेय घेता, हे करता, हे नाही तर। आणि ते आमच्या उपविभाग प्रमुख महेश लहाने त्यांना मारझोड केली, लाथाबुक्क्यांनी मारत होते। त्यामुळे आम्ही नंतर मी त्याला विचारलं साहेबांना की तुम्ही लाथ का मारताय, तुम्ही नगरसेवक आहेत ना इथले, तो लाथ का मारताय? तर ते बोलते मला पण त्यांनी उलट हात करून मारायला सुरुवात केली। तुम्हाला मारहाण झाली का? हो, मारहाण झाली। तुम्ही सीसीटीव्ही सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिकडे पण आहेत, परंतु हे सगळे घाबरलेले आहेत, कोणी द्यायला तयार नाहीये। तिथे सर्व आजूबाजूला इथं दहशत चालू आहे। दहशतीला थोडा मात करण्यासाठी आम्ही एक एवढा आता पाऊल उचललंय। यापुढे पण आम्ही कार्य करत राहणार, शिवसेनेचे कार्य करतच राहणार। तुम्हाला मारहाण झाल्यानंतर पुढे काय झालं, तुम्ही काय केलं, वरिष्ठांना कळवलं? आम्ही वरिष्ठांना कळवलेलं आहे, आता वरिष्ठ त्याचा दखल घेतील आणि काय करायचं ते समजेल आता। आणि आम्ही पोलीस स्टेशनला पण एनसी केलेली आहे, जीवाला माझ्या धोका आहे, धमकी दिलेली आहे त्यांनी की तुला झोडेल, मारेल, काय करायचं ते मी बघ, आता तुला पुढे काय तुझं होणार आहे असं मला धमकी दिलेली आहे। आणि आम्ही बोललो शांत बसलो, आम्ही काय पुढे काय बोललोच नाही। तरी पण ते सगळे 40-50 जण येऊन दमदाटी करत होते आम्हाला। पोलिसांमध्ये या मारहाणीच्या आरोपावर भाजप नगरसेवक काय म्हणाले ते पाहूयात। गेल्या राज्य सरकारने महायुतीने जो निर्णय घेतला बीएसयूपीच्या योजनेमध्ये सर्वसामान्य लोक राहणाऱ्या त्या योजनेसाठी जी 1% स्टॅम्प ड्युटी लागणार होती ती ते 100 रुपयामध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये ते काम होणार होतं। म्हणून याचा जल्लोष आम्ही केला, कोणी आमच्या आमदारांनी संजय केळकरांनी 2 दिवसापूर्वीच इथं तुळशीधाम इथं केलेलं आहे। सर्व काही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आणि ही योजना आहे ना, ही 185 कुटुंबांना घरं दिलेत ना, हे योजनेचं श्रेय मी घेऊ शकतो, कारण मी दिलेली आहेत। तिथल्या लोकांना विचारा, तिथल्या अध्यक्ष जेवढे पदाधिकारी आहेत ना त्यांना विचारा का कशा पद्धती योजना केली। कारण ही योजना करताना मी महासभेमध्ये आवाज उठवला का बाबा आमच्या इथं पण शासनाचा भूखंड आहे, तिथे झोपडपट्टी आहे, तिथल्या लोकांना चांगल्या पद्धतीने घरं दिली पाहिजेत। अशा पद्धतीने मी त्या बीएसयूपी योजना तिथनं फिरवली, त्या टायमाला ती घरं बांधली गेलीत। आणि जर कालची स्टंटबाजी करत असेल स्टंटबाजी तर त्यांनी जल्लोष करताना ते बोलले का जल्लोष करताना आम्हाला धक्काबुक्की केली। जल्लोष करताना कुठे व्हिडिओ ते दाखवा ना,
का बाबा जल्लोष करताना आम्ही धक्काबुक्की केली, काय केली चुकीचं आहे. स्टंटबाजी आहे. इलेक्शन आले का त्यांची स्टंटबाजी असते, इतर दिवशी कधी दिसणार नाही. आणि आता इलेक्शन आले का आम्ही काय काम करतो असे दाखवतात. हे चुकीचं आहे. नारायण पवारची एवढी भीती आहे का ते बोलतात आम्हाला जीव मारण्याची धमकी दिली, आम्ही घराच्या बाहेर निघू शकत नाही, इथून काम करणार नाही, दहशत एवढी? अरे इथं कशी दहशत माझी? लोकांना विचारा ना, सर्वसामान्य लोकांना. कारण ज्या टायमाला 92 पासून मी इथं नगरसेवक म्हणून मला निवडून दिलं, 92 पासून या भागामध्ये कायापालट केला, लोकांना चांगल्या पद्धतीने घरं दिली, कमीत कमी 10,000 लोकांना मोफत घरं दिलीत, चांगल्या पद्धतीने काम केले. लोक मला माझ्या बरोबर आहेत, ते मतदार मी काम करतो म्हणून ते लोक माझ्या बरोबर आहेत. बाकीचे श्रेय घेण्यासाठी येतात, पण त्यांना श्रेय घेऊन देणार नाही तिथली लोक जनता. थेट उत्तर द्या, मारहाण तुम्ही केली का, शिवीगाळ केली का, धमकी दिली का? हो नाही हो, ही स्टंटबाजी आहे. बदनाम करण्याचा नारायण पवार जे काम करतो ना ते बदनाम. मी काम करतो, कामाच्या ह्याच्यातनं मी मतं घेतो, मी श्रेय घेतो. मी काम करतो कामाच्या ह्याच्यातनं. मी असं सांगत नाही का हे काम मी केलं आणि बॅनर लावायचे ना मी केलं, असं नाही. काही काही छोटासा काम करतात तो बॅनर लावतात आणि मी केलं असं सांगतात. अरे ठीक आहे ना, चांगल्या पद्धती. पण हे ह्या कालची घटना घडली ना, तिथे कुठेही मारझोड केलेली नाही, कोणी काय केलेलं नाही. तिथले बरेच लोक तिथे उतरलेले होते. आता जर एखादे धक्काबुक्की झाले तर सर्व बऱ्याच सुद्धा हे करून पडले असते, पण कोणी काही केलेलं नाही. कोणाला हे वाद करण्याचं, आम्ही महायुतीमधलेच आहेत, महायुतीमध्येच काम करणार. त्यांनी जरी सांगितलं असेल आम्ही महायुतीमध्ये काम करणार, पण आम्ही महायुतीचा धर्म पाळणार. ते म्हणतात की आम्हाला मारहाण करतात, आमच्यावरती असं करतात, आम्ही महायुतीचं कसं काम करतो? अरे कुठे म्हणा, ज्या टायमाला मस्के जामचं आम्ही काम करत होतो खासदारकीच्या इलेक्शनच्या टायमाला, त्या टायमाला आम्ही जोरात काम केलं ना. त्यांनी तर नाही केलं एवढं, पण मी एवढं जोरात काम केलं ना की इथं 6,500च्या आसपास लीड दिला मी या प्रभाग मधनं. आणि ते त्यांना भीती वाटत असेल, कशी भीती वाटते तेच मला समजत नाही. अरे काम करा ना, काम केल्यानंतर भीती वाटायला काय पाहिजे? बोलतात की सगळे लोक घाबरतात, कोण हिंमत करत नाही बोलायची, त्यामुळे आता आम्ही आवाज उठवला. पण मी जर गुंड आहे का काय आहे तर लोक, पोलीस स्टेशन आहे ना. पोलीस स्टेशन कशासाठी आहे? पोलीस स्टेशन कशासाठी आहे? का मी दहशत करतो, हे करतो, ते करतो? पोलीस स्टेशन बसलेच ना, त्यांच्या नजरात आहे ना, सर्वसामान्यांसाठी पोलीस स्टेशन आहे. हा सर्व प्रकार झाल्यानंतर तुम्हाला वरिष्ठांचं काय बोलणं झालं का, तुमचं काय बोलणं झालं का, किंवा त्यांच्याशी काय बोलणं झालं? वरिष्ठांशी अजून परत काही चर्चा झाली नाही. ते जेव्हा मला विचारतील त्या टायमाला मी त्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना जे सविस्तर माहिती आहे ते सविस्तर माहिती देईल. इथे म्हणून तुम्ही काम करणार? युती म्हणून काम करणार, युती म्हणून, महायुती म्हणून काम करणार. अजून परत महायुतीचा धर्म आम्ही आतापर्यंत पाळत आलोय. जर त्यांना महायुतीचा धर्म जर पाळायचा असता, त्यांना जल्लोष करायचा असतं तर आम्हाला बोलवलं असतं त्यांनी. मग महायुतीचा कोण तोडतोय? आम्ही तोडतोय का ते तोडतात? आम्ही तर महायुतीमध्ये जेव्हा टायमाला आमच्या पक्षश्रेष्ठी जे आमचे वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने आम्ही पक्षाचं काम करत राहणार. तुमचा त्यांना काय सांगणं असेल ज्याच्यावर हा प्रकार घडला, किंवा तुमचं त्यांना काय मेसेज असेल, काय सांगणं असेल, काय संदेश असेल? त्या टायमाला ते काय विचारतील त्या टायमाला त्यांना मी उत्तर देईल. तुमचा संदेश काय असेल, मेसेज काय असेल? संदेश का महायुतीच्या मध्ये आम्ही काम करणार. त्यांना ज्या तुम्ही सांगाल, जे पक्षश्रेष्ठी सांगतील का बाबा असं महायुतीमध्ये काम करायचं, महायुतीमध्ये काम करणार. ठाणे जिल्ह्यात अलीकडच्या काळात शिंदे सेना आणि भाजप यांच्यातला वाद वाढलाय. एकीकडे नवी मुंबईतील गणेश नाईक यांनी शिंदेंना थेट आव्हान दिलंय, तर दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. शिंदे सेनेचे बरेच माजी नगरसेवक हे भाजपात घेतल्यानं एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. या नाराजीचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीतही उमटले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी दिल्ली गाठत रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याचं समोर येत आहे. एकीकडे हा वाद कमी होत नसताना ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिंदे सैनिकांना झालेल्या मारहाणीमुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. ठाण्याहून रणजित इंगळेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.